वर्षाकाळीच्या डेली ब्लॉगवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट असेल तर नक्की माझ्यासोबत शेअर करा. आज संध्याकाळ झाल्यानंतर म्हटलं काय भाजी करू, तर भाजीचा आमच्या बायकांना पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न भाजीला काय करायचं. हिवाळा असला की मस्त पालेभाज्या वगैरे चांगल्या येतात. मस्तपैकी पालक आणि मेथी घेतली होती, बारीक करून घेतली. त्याच्यासाठी मस्त लसण, जिरं आणि मिरच्याचा ठेचा मिक्सरमधून फिरून घेतला होता. आणि पालकच्या पराठ्यासाठी सोबत खायसाठी म्हटलं मस्तपैकी ठेचा करू. आता ठेचा करायचा म्हटलं का मला खलबत्त्यामधला ठेचा केलेला खूप आवडतो. खायला खूप चवदार आणि टेस्टी लागतो. लहानपणीच्या आठवणी, आईच्या हातच्या ठेचाची आठवण जागी होते. याच्यामध्ये मस्त मी मिरच्या भाजते वेळेस लिंबू टाकलं होतं, थोडं शेंगदाणे टाकले होते. त्यांना आंबट आंबट चव खूप छान लागते. आता मेथी आणि पालक याच्यामध्ये मी बेसन, ओवा, जिरं, हळद आणि मीठ टाकून आणि ठेचा केलेला टाकून मस्तपैकी उंडा चुरून घेतं. त्याला 5-10 मिनटं रेस्ट होऊ दिली. नंतर गरमागरम सगळे आल्यानंतर पराठे खाल्ले. सगळ्यांना गरम गरम पराठे दिले. असा होता ब्लॉग. नक्की सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय.